अलेक्झांडर फ्लेमिंग 1881 ते 1955. बरेचसे आजार जंतूंमुळे होतात हे 100 वर्षांपूर्वीच सर्वांना कळले होते. परंतु या जंतूचा नायनाट कसा करावा, रोगांना आवर कसा घालावा हे मोठे आव्हानच होते. प्लेगची किंवा कॉल्याची साथ आली की गावची गाव ओस पडत. या कूट प्रश्नच उत्तर दिलते अलेक्झांडर फ्लेमिंगनी. प्रयोगशाळेत जंतूंवर प्रयोग करत असताना त्यांना एक अनोखी गोष्ट दिसली. ज्या बश्यामध्ये एका प्रकारच्या बुरशी वाढ झाली होती, तिथे इतर सूक्ष्म जंतूची वाढ थांबली होती. 1928 साली त्यांनी या बुरशीतील काही रासायनिक द्रव्याचा वापर सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी होऊ शकतो हे सिद्ध केले आणि त्याला पेनिसिलिन नाव दिले. अशा रीतीने पहिल्या अँटिबायोटिकचा जन्म झाला. अनेक अवघड आणि जीवघेण्या रोगांमुळे मृत्युमुखी तळमळत पडलेल्या रोग्यांना जणू संजीवनीच मिळाली. ही गोष्ट इथे संपत नाही. पहिले पेनिसिलिन औषध म्हणून सुरक्षित नव्हते. फ्लेमिंग, त्यांचे सहकारी चेन आणि फ्लोरी यांनी जीवापाड कष्ट करून त्या बुरशीपासून पेनिसिलिन शुद्ध स्वरूपात औषध म्हणून वापरता येईल अशा स्वरूपात तयार केले. या त्यांच्या शोधाबद्दल अलेक्झांडर फ्लेमिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 1945 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.